गणेशजी नाईक आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला, टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या शरीराला तेवढीच चांगली दमदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दीपक पाटील यांच्या माध्यमातून पाटील परिवार टीम कॅप्टनच्या भूमिकेमध्ये संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्ट्रोक केला, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना ओव्हर द रोप रन मिळतात 4. या मॅच मधील पहिल्या इनिंग मधील हा पहिला चौकार. टायमिंग भरपूर चांगलं होतं ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला शरद पाटील यांच्या विरुद्धमध्ये गुरुनाथ नाईक यांनी. 2 गडी बाद 4 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा ड्राईव्ह केलाय, एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर होता आणि ज्या प्रकारे हा स्ट्रोक केलाय, सलगचा बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र आहे, तळपतं ऊन आणि तळपत्या उन्हामध्ये हा धावांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 8 धावा आतापर्यंत धावसंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला, वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा मात्र शरद पाटील यांना मात्र जरूर रोखाव्या लागतील या मॅचमध्ये, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा खर्च करता सेकंड इनिंगमध्ये याच धावा कधी कधी कठीण ठरत असतात. स्टेप आउट करून स्ट्रोक केला आहे, टायमिंग प्रॉपर होतं, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 10 रन. शेवटचा अंतिम बॉल गणेश नाईक सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला 5 बॉल ते स्ट्राईकपासून वंचित होते, परंतु शेवटच्या बॉलवर त्यांना ही संधी मिळाली जाते. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला, व्हाईट बॉलचा इशारा, अंपायर डिसिजन ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला. 11 रन आतापर्यंत होतात, 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. सुरुवातीला स्टेप आउट केला होता, त्यानंतर बॅकफुटला जाऊन स्ट्रोक केला, मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ही धावफलकावर बिनगडी बाद 12 रन. प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी गाठून एक चांगला प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न होता, परंतु 5 बॉल पेस केलेत गुरुनाथ नाईक यांनी 9 रनवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तर एकीकडे जर आपण पाहिलं ना तर गणेश नाईक यांनी हा शेवटचा 1 बॉल मात्र जर खऱ्या अर्थाने पेस केला आणि 1 रनवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. स्पेल नंबर 2 साठी रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर सेकंड स्पेलसाठी त्यांना इन्व्हाइट केलं. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहेत गणेश नाईक. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न असफल. डॉट बॉल
ची समाप्ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल, पहिल्या बॉलवर रोहन पाटील यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगली लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न पहिल्या बॉलवर त्यांनी केला आहे. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन, 13 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच आपण पाहिली, भरपूर चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला नाही, तो सामना जिंकला. ज्या प्रकारे आपण पाहिलं भोईर कुटुंबाला, विकी भोईर यांनी केलेली अफलातून कामगिरी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, यॉर्कर बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. रोहन पाटील यांच्या माध्यमातून जी संधी त्यांना मिळाली, जी जबाबदारी त्यांच्या टीमने त्यांच्यावर दिली आणि ती जबाबदारी पूर्णपणे ते पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्किल चांगली इम्प्रूव्ह करत असताना चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. रन मिळत आहेत 4. हा येतोय अफलातून स्ट्रोक. गणेश नाईक यांच्या बॅटमधून देखील दमदार चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली. ज्या प्रकारे स्ट्रोक केला, मोठा बिगेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या स्लाईसचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या 19. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल सर 6 रनसाठी. याच फटक्याची अपेक्षा होती नाईक कुटुंब या टीमला आणि तो फटका येत असताना एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. नितीन नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि एक अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 25 रन. ₹25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला प्रिन्स ऑफ धारावे समित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये या गोलंदाजाकडून, परंतु आज एक चांगला थरार या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. समीतचा हा पहिला बॉल बिगिट केलाय. पहिल्या बॉलवर केलं स्वागत. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. अफलातून फटका गुरुनाथ नाईक यांच्या बॅटमधून येतोय. हा दमदार सिक्सर. पॉवरफुल, ब्युटिफुल, अमेझिंग मोमेंट पाहायला मिळाली. ज्या प्रकारे स्ट्रोक केला, ॲक्शन रिप्लेमध्ये पुनरावृत्ती आपण पाहिली. ज्या प्रकारे ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि पहिल्या बॉलवर स्वागत केलं. वेलकम सिक्सर. नोर फुलटॉस होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते.
एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 32 रन. या मॅच नंतर लगेचच भोईर कुटुंबाने या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या टीमशी लढत असेल, कारण आज धारावी टीमचा एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी बिग बॅश स्पर्धेमध्ये चांगला झेल पकडलाय. विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी गमावत असताना सुरुवातीच्या 2 बॉलवर ज्या प्रकारे समित पाटीलच्या विरुद्धमध्ये एक मोठा षटकार आला आणि त्यानंतर कुठेतरी एक रणनीती बदलण्याचा प्रयत्न त्याने केला आणि गणेश नाईक यांना त्यांनी बाद केले. पहिला विकेट या ठिकाणी बाद होत असताना पहिला धक्का नाईक परिवार नितीन नाईक यांच्या टीमला नवीन बॅट्समन नंदेश नाईक मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आणखीन एक मोठा विकेट गमवला जाईल की काय. बॅक टू बॅक 2 महत्वाचे विकेट प्रिन्स ऑफ धारावे समित पाटीलने प्राप्त केलेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आणि ती कीर्ती आपल्या कौशल्यातून दाखवत असताना बॅक टू बॅक 2 महत्वाचे विकेट या ठिकाणी त्याने प्राप्त केले. जर हा विकेट देखील त्याने प्राप्त केला ना तर जत्रा चषक 2026 या पर्वामधील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करण्याचा विक्रम देखील प्रिन्स ऑफ धारावे समित पाटीलच्या नावावर आपल्याला पाहायला मिळू शकतो. नवीन बॅट्समन स्वतः नितीन नाईक आलेत. टीमचे कॅप्टन ॲज अ कॅप्टन म्हणून भरपूर चांगली कामगिरी एकंदरीत करावे लागेल या मॅचमध्ये. हलक्या त्याने दिशा दिली एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 33 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आज अनेक मायबाप प्रेक्षक आमच्या समेत क्रिक लाईव्हच्या साह्याने देखील जॉईन झालेत. कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रसिद्धी क्रिक लाईव्हने देखील मिळवली. ज्या प्रकारे ज्या जिद्दीने त्यांनी चांगलं कार्य केलं आणि येत्या 3 एप्रिल ते 5 एप्रिलमध्ये बेलापूरमधील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा प्रभाग क्रमांक 27 आणि त्या स्पर्धेचं आयोजन रोहितजी पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. कुंदनजी मात्र यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ती क्रीडा स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये विजेता टीमच्या ओनरला एक बाईक देखील देण्यात येणार आहे आणि भरपूर पारितोषिक असणारी ती क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. येत्या 3 एप्रिल ते 5 एप्रिल प्लस क्रिकेट असोसिएशन बेलापूरच्या क्रीडांगणामध्ये. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन
कमी होत आणि समित पाटीलला ज्या प्रकारे हा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय निखिल यांनी एक चांगला झेल समित पाटीलने पकडला. मग असे देखील ज्या प्रकारे आम्ही उल्लेख केला होता की प्रिन्स ऑफ दाराम यांनी भरपूर चांगली कामगिरी एकंदरीत समित पाटीलची राहिली. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज सिद्धार्थ नाईक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 3 गडी बाद 33 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील लॉफ्ट केलाय सिद्धार्थने. रनआउटची संधी, फिल्डर थोडेसे फंबल झाले आणि फक्त एकच धाव या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवर देखील कट केलाय, टायमिंग प्रॉपर, परंतु तेवढाच चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर देखील आक्रमकता जरूर पाहायला मिळाली होती. एक सिंगल आणि सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वीस धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यशांचा होतोय आणि गुल 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 आणि दांडी गुल होत असताना फलंदाज देखील या ठिकाणी होत आहेत बाद. आणखीन एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुनाथ नाईक देखील बाद झालेत. ज्या फलंदाजाने अक्षरशः प्रतिस्पर्धी टीमच्या समोर डोकेदुखी निर्माण केली होती. शेवटचा अंतिम बॉल आणि नवीन बॅट्समन सोहेल नाईक मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. गोलंदाज पुन्हा एकदा निखिलजी सज्ज होतात. या बॉलवर देखील झेलची संधी, परंतु मिस फिल्डिंग. प्रयत्न चांगला केला होता. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 रन आतापर्यंत होतात. चार ओव्हरचा खेळ झाला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 39.
वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक दीपक पाटील आलेत बॉलिंग ट्रॅकवर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. आतापर्यंत 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये 55 धावांचं लक्ष आपण पाहिलं. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट यॉर्कर रिलीज करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला डॉट बॉल व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर 41 होतात. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपामध्ये रिलीज केलेत. या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर होतं परंतु एक रन सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल आणि फक्त एकाच धावेवर आता मात्र जरूर समाधान मानावं लागेल. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 42 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलवली गेली. ज्या प्रकारे लॉंग ऑनला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेला. डीप मिड विकेटला देखील फिल्डर तैनात केला गेलाय आणि सध्याच्या घडीला डीपेक्षा कव्हरला देखील फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ यांच्यासाठी हा बॉल वेग भरपूर होता परंतु या क्षणाला 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. एका रनच्या साह्याने स्कोरबोर्ड पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. वेग भरपूर चांगला होता आणि वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ओव्हर द विकेट. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळाली. काय भरपूर वेगाने धावलेत हे दोन्ही बॅट्समन. आतापर्यंत 3 बॉल सोहेलने पेस केले. 4 रनवर तो खेळतोय. 4 बॉल पेस केले सिद्धार्थ नाईकने आणि 2 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुटवर्कचा चांगला वापर केला. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 48 रन होतात आणि 49 रनचं टार्गेट असेल तर चला लगेचच फिल्डिंग त्वरित लावून घ्या.
नेक्स्ट मॅच विनर विनर असेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये संदेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. संजीवजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. तर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. अरविंद नाईक यांचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर संजीवजी पाटील या ठिकाणी होत आहेत बाद. हा पहिला धक्का. नवीन फलंदाज अमित पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल अमित पाटील यांचं देखील, कारण आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये ते आलेत. आपली संस्कृती आपल्यालाच जपायची असते आणि चांगलं प्रात्यक्षिक या बॉलवर अमित पाटील यांनी लगावलाय हा डंका. पाटील इज ब्रँड हे प्रात्यक्षिक त्याने दाखवून दिलं. पहिल्याच बॉलवर ज्या प्रकारे त्यांनी हा मेगा हिट केला आणि या स्ट्रेट हिटने सुपर हिट केले अमित पाटील यांना. सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही 43 रन पूर्ण करायचे आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल. डॉट बॉलची समाप्ती. अरविंद नाईक यांच्या माध्यमातून एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न. आणखीन एक टायमिंग पॉवरफुल. वन बाउन्स डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येईल ओव्हर द रोप चौकार.
आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 10 रन मात्र स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्विच हिट केलाय. काय टायमिंग पाहायला मिळते. 2 फिल्डर भरपूर वेगाने धावलेत. चांगला प्रयत्न सोहेलने त्या ठिकाणी केला परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. पाच बॉलचा खेळ देखील आतापर्यंत एका ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होत असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन आतापर्यंत होतात एक ओव्हरच्या समाप्तीनंतर. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या स्लाइसचा भेद घेतल्यानंतर 1 रन मात्र ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि बॅट्समन सेफ आहे. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 16 रन आतापर्यंत होतात. सोळा धावांना आतापर्यंत धावफलकावरती 49 रनचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला पाटील परिवार संघ आपल्याला पाहायला मिळतो. वेग भरपूर चांगला होता परंतु दिशा भरकटली. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करताना त्यावेळेस तुमची दिशा ही भरपूर महत्त्वपूर्ण असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग प्रॉपर आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्यासाठी कॉल आणि तिसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. काय वेगाने धावलेत हे दोन्ही बॅट्समन संदेश पाटील आणि अमित पाटील, ज्यांनी अमित पाटील यांनी आतापर्यंत 6 बॉल पेस केले. 17 रनवर ते खेळत आहेत.
विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली, परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केल्या गणेश नाईक यांनी. अशा धावा मात्र त्यांना रोखाव्या लागतील. या बॉलवर लॉफ्ट केलाय या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक लॉंग अँड हाय पॉवरफुल ब्युटिफुल बाटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता आणि संदेश पाटीलने पाठवलाय थेट मोकळ्या प्लॉट मध्ये. या पॉवरफुल सिक्सरने ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना आपली ताकद दाखवली संदेश पाटीलने. विजय आम्हाला संपादन करायचा आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना 28 रन आता मात्र स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. आणखीन एक हवाई सफर पाहायला मिळेल की काय? एक सोपा झेल पकडलाय हर्ष नाईकने आणि भरपूर चांगला झेल त्याने पकडलाय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रन आलेत आणि 18 बॉलमध्ये करायच्यात 21 रन. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज रोहनजी पाटील आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजीच्या मार्कवर वेदांत नाईक आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. आणखीन एक लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर. एक सिंगल पूर्ण होते, सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्यासाठी कॉल. काय घडलंय? तिसरी धाव. अमित पाटील यांचं कौतुक करावं लागेल. आज एकंदरीत भरपूर चांगलं प्रात्यक्षिक त्यांनी साकारलं.
17 मध्ये करायच्यात 18. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक रन देखील या ठिकाणी ॲड होते. 32 झाल्यात, अजूनही 16 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 17. बॉलमध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 17 धावा. 7 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 20 रनवर खेळतात अमित पाटील, ज्यांनी आतापर्यंत भरपूर चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला टीम पाटील परिवाराला. या बॉलवर आणखीन एक काय अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. पत्रा तोड परफॉर्मन्स अमित पाटील यांच्या बॅट मधून. हा पॉवरफुल सिक्सर. काय फटका खेळलाय, ताकद होती, टायमिंग बेमिसाल. 15 बॉल मध्ये आता मात्र करायच्यात 11 धावा. 8 बॉल पेस केले. 26 रनवर ते खेळत आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवर देखील स्विच हिट केलाय. काय ब्युटिफुल टायमिंग आपल्याला पाहायला मिळालंय. हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने 42 रन. शेवटचे 14 बॉल शिल्लक आहेत आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 7 रन. अजूनही 7 रनची गरज आहे. वेग भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. या बॉलवर देखील अलक्यादाने दिशा दिली. सामन्याचे चित्र पूर्णपणे अमित पाटील यांनी बदलवून टाकलं. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 6 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर हर्ष नाईक आला, ज्याने आतापर्यंत 2 महत्वाचे झेल त्याने पकडलेत. 12 मध्ये अजूनही करायचे आहेत त्या म्हणजे 6 रन. 12 चेंडू 6 रनची गरज. हलक्यात आणि दिशा दिली. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु एकच सिंगल. कारण सेट बॅट्समन आहे ज्या प्रकारे अमित पाटील, ज्याने आतापर्यंत 11 बॉल पेस केलेत आणि 31 रनवर ते खेळताना पाहायला मिळतात. 11 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे. संदेश पाटील यांच्या पाटील परिवार या टीमला. वेग भन्नाट होता, भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती. 10 बॉलमध्ये करायच्यात आता मात्र फक्त आणि फक्त 5 रन. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. अजूनही 4 रनची गरज. 9 बॉलमध्ये करायच्या 4 रन.
या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला हा स्ट्रोक खेळलाय आणि हा सामना जिंकलाय पाटील परिवार. अभिनंदन संदेश पाटील आणि पाटील परिवार संघ. अतिशय चांगला खेळ आपण केलात. या मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट, ज्याने 13 बॉलमध्ये 32 रनची एक बहारदार इनिंग पेश केली, असे अमित पाटील ठरलेत या सामन्याचे हिरो.